वेलकम गाईज, वेलकम. अचानक आणि भयानक मध्ये दुसऱ्या एका मित्राच्या रूमवर आलोय मी. आता चपात्या आणल्यात आम्ही आणि चालू आहे भाजीच नियोजन चालू आहे. भेंडी आणली, खावा दाखवतो भेंडी कशी आहे काय. आणि मित्र पण चालू आहे, वर्किंग चालू आहे, वर्किंग प्रोग्रेस. भेंडी आणलंय मी. हे मसाला बिसाला कांदे बिंदे काय जे असतील ते असतील. तर विजय, तुम्ही बिग बॉस एकदा बंद करता का? कारण आपल्याला कॉपीराईट येणार आहे, मला माहिती. तसं केलं होतं मी. तर आपल्याला भाजी कुठली करायची विजय? भेंडीची भाजी. भेंडीची. सध्या नियोजन चालू आहे ह्याच्यापासून. आपलं शेंगदाणे शिजल्यापासून पार काटाकाटी आता मला दिले त्यांनी, आता काटाकाटी करतो मी आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो भाजी कशी झाली कशी नाही. जेवण करायला येता का? आम्ही जेवण करतो तिथं भेंडी झाली काळी आणि हे पापड पण खायचेत अजून. विजयला दिला पापड पण त्याला कुठं आवडतोय माझ्या हातचा. आम्ही खातो भेंडी चपाती. फायनल रिझल्ट कसा आहे? हो भाई, असं आहे, असं फायनल रिझल्ट आहे. फोन आलाय त्याला. माय गॉड, फादर कॉलिंग. एवढा उशीर आहे? जेवण करतो दादा. हॅलो. हे गावाकडले मित्र आले 4 वाजता. आल्याला झोप उडवली ह्यांनी. आलीवर गप तरी कुठं बसते, तवा लागली लगेच गेम खेळायला. आज सर्व वर्गमित्र गणेश, स्वप्नील आणि हे वर्गमित्र नसून हा काळा स्वप्नील आणि विजय बाळासाहेब चव्हाण. तर आम्ही फिरायला चाललेला असून त्या ठिकाणी ब्लॉग बनवू आणि इथे अंडा बिर्याणी बनवायची चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट तर शेवट दाखवणारच आम्ही, पण मध्ये मध्ये असं हसते त्यांच्या नाश्ता विष्टा चालू आहे करायचा. चहा पाणी झालंय त्यांचं, आता जेवणाचं वगैरे अंडे वगैरे सोडलेत त्यांनी आणि लवकरच निघायचा प्लॅन चालू झाला त्यांचा. आपण तुम्हाला दाखवतोच. हे अमरच्या पण हे स्वप्नील कांबळे इथं अंडे सोलायचं नियोजन चालू आहे. आतापर्यंत झालंय, आता होतेच. इथं भाताचं नियोजन चालू आहे मस्तपैकी. इथं विजय चव्हाण आपले चाकणचे डॉन, आपले चाकण MIDCचे अध्यक्ष आणि तसेच हे रूममेट आहेत आपले. रूममेट कम्फर्टेबल असले तर आम्ही त्यांना घेऊ ब्लॉग मध्ये. बरोबर आहे का? अशा प्रकारचं नियोजन चालू आहे. त्यांना आता लवकरात लवकर निघायचंय आणि रात्री गडापाशी जायचंय आणि तिथून गड चढायचंय त्यांना. आणि बऱ्याच गोष्टी तिथं होणार आहेत, पण मी नाही जाणार. कोणती का खातो म्हणजे आम्हाला नाही घ्यायच पाहिजे तसं आणि कोण घ्यायला पाहिजे का. नंतर मी आणि विजय गेलो किराणा आणायला. थोड्या वेळाने मी पण मारली तिथून कलटी.